एक माणूस होता जो अत्यंत आळशी आणि गरीब होता. त्याला काहीही मेहनत कठीण कष्ट करायचे नव्हते, पण तो श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत असे. तो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असे. एके दिवशी सकाळी त्याला भिक्षा म्हणून दुधाने भरलेला एक घडा मिळाला. तो खूप प्रसन्न झाला आणि आनंदी झाला आणि ते दुधाचा घडा घेऊन घरी आला. त्याने दूध उकळले, थोडे पिला आणि उरलेले दूध एका भांड्यात ओतले. दुधाचे दह्यात रूपांतर करण्यासाठी त्याने भांड्यात थोडे दही ओतले. यानंतर तो झोपायला पडला. झोपताना तो दह्याच्या भांड्याचा विचार करू लागला. त्याला वाटले, सकाळी दुधाचे दही होईल. मी दही मंथन करून त्यापासून लोणी बनवीन. मग मी लोणी गरम करून त्यापासून तूप बनवीन. मग मी बाजारात जाऊन तूप विकून काही पैसे कमवेन. त्या पैशातून मी कोंबडी विकत घेईन. कोंबडी अंडी घालेल आणि त्या अंड्यातून अनेक कोंबड्या जन्माला येतील. मग ही कोंबडी शेकडो अंडी घालतील आणि माझ्याकडे लवकरच पोल्ट्री फार्म असेल. तो कल्पनेत मग्न झाला. मग त्याने विचार केला, मी सर्व कोंबड्या विकेन आणि मग काही गाई म्हशी विकत घेईन आणि दुधाची डेअरी उघडेन. शहरातील सर्व लोक माझ्याकडून दूध घेण्यासाठी येतील आणि मी लवकरच श्रीमंत होईन. मग मी श्रीमंत घरातील एक सुंदर मुलीशी लग्न करेन. मग मला एक सुंदर मुलगा होईल. जर त्याने काही खोडसाळपणा केला तर मला खूप राग येईल आणि त्याला धडा शिकवण्यासाठी मी त्याला काठीने मारेन. असा विचार करत असतानाच अंथरुणाच्या शेजारी पडलेली काठी उचलून मारण्याचे नाटक करू लागला. ती काठी त्याच्या दुधाच्या भांड्यावर आदळली आणि दुधाचे भांडे तुटले. त्यामुळे सर्व दूध जमिनीवरती सांडले. भांड्याचा आवाज ऐकून त्या माणसाची झोप उडाली आणि जाग आली. सांडलेले दूध पाहून त्याने डोक्याला हात लावले. मित्रांनो, स्वप्न पहा, पण रिकामी स्वप्न पाहण्याने काही होणार नाही. आपल्याला कष्ट करावे लागतात. आयुष्यात काही सहज साध्य होत नाही. आपले जीवन चांगले करण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील, कारण मेहनतीला पर्याय नाही. तुम्ही नुसती स्वप्न पाहत राहिल्यास आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत तर असे करूनही तुम्ही स्वतःची फसवणूक करत आहात. म्हणून आधी तुमचे 100% वेळ द्या, मग यश तुमच्या पायाचे चुंबन घ्यायला येईल.